महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला एक गोष्ट माहिती होणं गरजेचं आहे. आज हा फक्त व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एकच आहे, मनोवादी देवेंद्र फडणवीस. मी नेहमी बोलताना मी मरणाला न घाबरणारा माणूस, आणि मला एकच गोष्ट बोलायची आहे, ते स्वतःला ब्राह्मण समजतात पण त्यांच्याकडं ज्ञान नाही आहे ब्राह्मणांचं. त्याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे रियाज अहमद. यांच्यासोबत त्यांची बायको रीळ बनवते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर तुम्ही टाळ्या वाजवता तृतीयपंथीसारख्या. आज आमच्या महाराष्ट्रातल्या तृतीयपंथी जे लोक आहेत त्यांना मला हात जोडून नम्रतेनं मी त्यांचं स्वागत करतो, कारण त्यांनी कोरोना काळामध्ये भरपूर मदत केली. आणि आज बी कुठेही अत्याचार झाला तरीसुद्धा आमचे तृतीयपंथी लोक ह्या महाराष्ट्राची संस्कृती जागृतपणे त्यांनी प्रसिद्ध करून दाखवलेली आहे. पण ह्या मनोवृत्तीचा माणूस जो आहे ना महाराष्ट्राला, हा खरा लागलेला कलंक देवेंद्र फडणवीस. हिची एक गोष्ट मला तुम्हाला बोलून दाखवायची आहे. प्रत्येक वेळेला हा माणूस, ह्याला मी मुख्यमंत्री मानतच नाही, मी बोलत बी नाही त्याला. ह्या माणसाला तू करून बोलणारा मी माणूस आहे. माझ्यावर जी करायचं असेल त्यानं करून घ्यावं. पण पहिली घटना मी तुम्हाला एक सांगतो. मालेगावमध्ये नोव्हेंबर 2025, 16 नोव्हेंबर 2025ला 3 वर्षाच्या मुलीवर 24 वर्षाच्या नराधमानं अत्याचार केला आणि तिची हत्या केली. आज मला सांगा, 3 वर्षाची मुलगी ना, तिला बोलता येत नाही ना चालता येत नाही, अशी मनोवृत्ती बाळगणाऱ्या 24 वर्षाच्या नराधमाला तुम्ही काय शिक्षा केली? तुम्ही सांगितलं फास्ट ट्रॅकवर आम्ही केस चालवू. पहिली घटना. चला आम्ही मानलं. आज तुमचा फास्ट ट्रॅक कुठं गेला? आज लगभग 8 ते 9 महिने झाले. रिझन आला नाही आला. आम्ही फक्त मेणबत्त्या पेटवायच्या, विरोध करायचा आणि श्रद्धांजली व्हायचं. अरे महाराष्ट्रातली जनताच बेवकूफ आहे. तुम्ही जनतेला मी दोष देतो. एक सर्वश्रेष्ठ उदाहरण मी तुम्हाला देतो. आज तुम्ही विसरलाच चिला, पण मी विसरणारा माणूस नाही आहे. ज्या वेळेला 26/11चा मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाला, त्यावेळेला आमच्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आबा पाटील होते. आर पाटील तासगाव जिल्ह्यातून येत होते. मी आज महाराष्ट्रात त्यांच्यासारखा गृहमंत्री कुणालाही मानत नाही, कारण त्यांनी जे करून दाखवलं ते तुमच्यामध्ये नाही आहे. मला वाईट शब्द माझ्या तोंडातून निघतात, पण काही गोष्टी अशा असतात की मी माझ्या सोशल नेटवर्किंगवर बोलताना मला ते अपशब्द बोलणे अधिबाह्य आहे. दुसरी गोष्ट, हा देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री झाला त्या वेळेला गृहमंत्रालय आपल्या हातात घेऊन सत्तेचा गैरफायदा किती उचलला हे फडणवीसांना सांगायचं.
मी त्याला मुख्यमंत्री इथून पुढं म्हणत बी नाही आणि अजून बी मी त्याला मानत बी नाही आहे. कारण त्यानं जे काम करायला पाहिजे होतं ते काम त्यानं केलंच नाही आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आर आबानी एक विधान केलं होतं त्यावेळेला. छोटे छोटे बड़े बड़े शहरों में छोटे छोटे ऐसे हादसे होते रहते हैं. तर त्यावेळेला तुम्हाला लागलेल्या मिरच्या, एवढ्या मिरच्या लागल्या होत्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये बिनपाण्याची बेडगी मिरची असते. तुम्हाला एवढ्या खालूनवर झोंबल्या ना. आणि आर आबानी 1 डिसेंबर तारीख देण्यात ठेवायची. 1 डिसेंबर 2000ला नैतिकच्या आधारावर आर आबानी स्वतःचा जाहीरनामा घोषित केला. आणि त्यावेळेला शरदचंद्र पवार, आजचे शरद पवार यांनी सांगितलं होतं, आर आबा तुम्ही नैतिकच्या आधारावर तुम्ही राजीनामा द्या. एका शब्दावर त्यांनी राजीनामा दिला. बरोबर. कुणी? गृहमंत्रालयानं. ते गृहमंत्री होतं. मग हा फडणवीस नालायक माणूस 3 वर्षाच्या मुलीवर ज्या वेळेला अत्याचार झाला त्यावेळेला ह्यो काय गाजर खायला गेलता का? त्यानं राजीनामा दिला नाही. ह्यानं फक्त एकच काम केलं, विपक्षी पार्टी तोडा, आपल्या पार्टीत माणसं बोलवा. तुझ्या घरात वॉशिंग मशीन लागली कारण तुझी बायको त्या मुसलमानाच्या रील्स बनवतात मुसलमानासोबत, आणि तू समाजामध्ये हिंदू मुस्लिम करतो. आणि ती नेपाळीची कार्टी दोन्ही राणे, तो स्वतः कोंबडी चोर, कोकणामध्ये कोंबड्या चोरत होता. 17 FIR त्याच्यावर झालत्या. तिची पोरं. आणि आज समाजामध्ये नफरत फैलवतात. मीरा भाईदरमध्ये 7 वर्षाचा कारभार झालाय. आज 7 वर्ष झालं. 7 वर्षाच्या मुलीवर ज्या परप्रांतीयांनी तिच्यावर किती अत्याचार केला. कुठं गेला तो हरामखोर नालायक नेपाळी? का तू राजीनामा देत नाही फडणवीस? आज तुझी नैतिकता कुठे गेली? आणि आज समाजामध्ये तू तेढ निर्माण करतो. जैन समाज किती दशक झाले ते पायदल चालतात. त्यावेळेला त्यांच्या पायांना कधी गरमी लागली नाही आहे. आणि आज तुझ्या मुंबईमध्येच तू सफेद पट्टे मारतो. जैन समाजाला गरमी लागू नये का? जैन समाजाने तुला बोललं होतं का तू पट्टे मार म्हणून? तू पट्टे मारून काय सिद्ध करणार आहे हे मला सांग फडणवीस. किती सण करायचं महाराष्ट्रानं? अरे तुझी मनोवृत्ती तू ठेव. दुनियाच्या कोण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव चालतं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तू पुतळा तोडतो म्हणजे तू कुठल्या नीच जातीचा आहेस ही सांग. कारण तुझी जातच नीच आहे. ह्याच्यापेक्षा मला का दुसरं काय बोलायचं नाही. आणि जी कारवाई करायची असेल ते माझ्यावर मी समर्थन घेतो आणि मी त्या प्रश्नांची उत्तरं देतो. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माझी हात जोडून विनंती आहे की माझा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा तुम्ही शेअर करा. कारण अशा मनोवृत्ती माणसाच्या बाबतीत आवाज उठवणं गुन्हा नाही आहे.
मी जो व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओचा खरा कस काढतो त्यानंतर मी बोलत असतो. ह्या माणसानं महाराष्ट्राची वाट राख रांगोळी केलेली आहे आणि आज तुम्ही सावध झाला नाही तर तुमच्या अनात खडं कालवणारा हा देवेंद्र फडणवीसच आहे. एवढं लक्षात ठेवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.